नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 2 एप्रिल 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच कोणत्या राज्यातील माताबारी पेरा आणि पाचारा यांना जीआय टॅग मिळाला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे त्रिपुरा। मार्च 2024 मध्ये त्रिपुरा राज्यातील माताबारी पेरा आणि पाचारा यांना जीआय टॅग मिळाला आहे। माताबारी पेरा हे एक डेअरी आधारित गोड पदार्थ आहे जो गोमती जिल्ह्यातील त्रिपुरा सुंदरी मंदिरात पारंपरिकपणे प्रसाद म्हणून दिला जातो। तर दुसरा वस्तू आहे जीआय टॅग मिळालेला आहे पचरा। हे राज्याच्या स्थानिक समुदायांद्वारे वापरले जाणारे हाताने विणलेले कापड आहे। नेक्स्ट आहे, आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या नवीन FIH ॲथलीट्स समितीचे सहअध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे PR श्रीजेश आणि कॅमिला कॅरम। मार्च 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने भारतीय पुरुष हॉकी संघाचा माजी कर्णधार आणि गोलरक्षक PR श्रीजेश आणि चिलीच्या कॅमिला कॅरम यांची FIH ॲथलीट्स समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती केली आहे। FIH ॲथलीट्स समिती सल्लागार संस्थेची भूमिका बजावते आणि FIH कार्यकारी मंडळ, FIH समित्या, सल्लागार पॅनल आणि इतर संस्थांना शिफारसी करते। PR श्रीजेश सर्वोत्कृष्ट पुरुष गोलकीपरचा FIH प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे। कॅमिला कॅरम ही चिलीची फील्ड हॉकी खेळाडू आहे। आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन ही इंडोर फील्ड हॉकी आणि फील्ड हॉकीची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे। याचे मुख्यालय लॉसने स्वित्झर्लंड येथे आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच फिक्की महिला संघटनेच्या 41व्या अध्यक्षा कोण झाल्या आहेत? तर बघा याचे उत्तर आहे जयश्री दास वर्मा। जयश्री दास वर्मा या FICCI महिला संघटनेच्या नवीन अध्यक्षा झाल्या आहेत। जयश्री दास वर्मा यांनी 2024-25 या वर्षासाठी FICCI लेडीज ऑर्गनायझेशनचे 41वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला आहे। बघा कोणत्या वर्षासाठी ते अध्यक्ष झालेले आहेत? तर 2024-25 या वर्षासाठी झालेले आहेत। तर त्या FLOच्या 41व्या राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत। FLO ही दक्षिण पूर्व आशियातील सर्वात जुनी महिला नेतृत्व आणि महिला केंद्रित व्यवसाय कक्ष आहे। 2024-25 ची थीम आहे एकत्रित दृष्टी सहयोगी क्रिया। नेक्स्ट आहे, AI सुपर कॉम्प्युटर स्टारगेट कोणाद्वारे विकसित केला जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट आणि OpenAI। मायक्रोसॉफ्ट आणि OpenAI एका डेटा सेंटर प्रकल्पावर काम करत आहेत। तर या प्रकल्पाची किंमत सुमारे $100 अब्ज असू शकते। स्टारगेट नावाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुपर कॉम्प्युटर विकसित करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे। मायक्रोसॉफ्ट प्रकल्पाला वित्तपुरवठा करत आहे। स्टारगेट सुपर कॉम्प्युटर हा सुपर कॉम्प्युटरच्या मालिकेतील 5वा टप्पा असणार आहे। OpenAI साठी 4थ्या टप्प्यातील सुपर कॉम्प्युटर 2026 च्या आसपास लॉन्च होण्याची शक्यता आहे। OpenAI हे एक अमेरिकन संस्था आहे जी 2015 मध्ये तयार करण्यात आली होती। कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे। OpenAI चे सध्याचे CEO आहेत सॅम ऑल्टमन आहेत। मायक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वात मोठी संगणक सॉफ्टवेअर विकणारी कंपनी आहे। नेक्स्ट आहे, दुबईतील मादाम तुसाद येथे मेणाचा पुतळा बसवण्यात आलेला दक्षिण भारतातील पहिला अभिनेता कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अल्लू अर्जुन। 28 मार्च 2024 रोजी अल्लू अर्जुनच्या मेणाच्या पुतळ्याचे दुबईतील मादाम तुसाद येथे अनावरण करण्यात आले। अल्लू अर्जुन हा तेलुगू सिनेमा आयकॉन म्हणून ओळखला जातो। अल्लू अर्जुनच्या मेणाच्या आकृतीचे दुबईतील मादाम तुसाद येथे अनावरण करण्यात आले, ज्यामुळे हा सन्मान प्राप्त करणारा तो दक्षिण भारतातील पहिला अभिनेता ठरला आहे। नेक्स्ट आहे, भारत राष्ट्रीय सागरी सप्ताह 2024 कधी साजरा करत आहे? तर बघा 29 मार्च ते 5 एप्रिल या कालावधी दरम्यान भारत 29 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय सागरी सप्ताह साजरा करत आहे। 29 मार्च 2024 रोजी या सप्ताहाची सुरुवात झाली आहे। तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव TK रामचंद्रन यांच्या हस्ते मर्चंट नेव्ही ध्वज देऊन सन्मानित करण्यात आले। नेक्स्ट आहे, सार्वजनिक खरेदीसाठी जगातील 3रा सर्वात मोठा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कोणता बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे गव्हर्नमेंट ई-मार्केट पोर्टल।
तर मार्च 2024 मध्ये भारताचे गव्हर्नमेंट ई मार्केट पोर्टल सार्वजनिक खरेदीसाठी जगातील तिसरे सर्वात मोठे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म बनले आहे। सध्या दक्षिण कोरियाचे कोनेक्स हे जगातील सर्वात मोठे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे। सिंगापूरच्या जेबीज नंतर भारताचे जेईएम तिसऱ्या क्रमांकावर आहे। जेईएमने या आर्थिक वर्षात एकूण 4 लाख कोटी रुपयांचे एकूण व्यापारी मूल्य व्यवहार केले आहेत। नेक्स्ट आहे 6व्या हॉकी इंडिया अवॉर्ड्स 2024 मध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हार्दिक सिंग। 6व्या हॉकी इंडिया अवॉर्ड्स 2024 मध्ये हार्दिक सिंग आणि सलीमा टेटे यांना 2023 वर्षातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला खेळाडू म्हणून निवडण्यात आले। हार्दिक सिंगला बलबीर सिंग सीनियर ट्रॉफी आणि 25 लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले। 2016 ज्युनियर विश्वचषक विजेत्या पुरुष संघाचाही त्यांच्या विजयाच्या 8 वर्षांनंतर या कार्यक्रमात गौरव करण्यात आला। फेडरेशनने जानेवारी 2025 मध्ये हॉकी इंडिया लीगचे पुनरुज्जीवन करण्याची घोषणा केली आहे। बघा, हॉकी इंडिया अवॉर्ड्स 2024 मध्ये देण्यात आलेले इतर पुरस्कार आहेत। यामध्ये आहे वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू हार्दिक सिंग, वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडू सलीमा टेटे, वर्षातील सर्वोत्तम गोलरक्षक PR श्रीजेश, वर्षातील डिफेंडर हरमनप्रीत सिंग, फॉरवर्ड ऑफ द इयर अभिषेक, 21 वर्षाखालील महिला खेळाडू दीपिका सोरेंग, 21 वर्षाखालील पुरुष खेळाडू अरायजित सिंग हुंडल, मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार अशोक कुमार। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या संस्थेने 6वी शास्त्र रॅपिड फायर रेटेड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते? तर याचे योग्य उत्तर आहे IIT मद्रास। IIT मद्रास चेन्नई येथे 30 ते 31 मार्च 2024 या कालावधीत 6वी शास्त्र रॅपिड आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ रेट केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते। वार्षिक ओपन रॅपिड रेटिंग टूर्नामेंट आयोजित करणारी ही भारतातील एकमेव IIT आहे। ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका आणि सिंगापूर सारख्या देशातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह IIT मद्रासमधील 35हून अधिक खेळाडू सामील होतात। उल्लेखनीय सहभागींमध्ये 6 ग्रँडमास्टर, 16 इंटरनॅशनल मास्टर्स, 3 महिला ग्रँडमास्टर्स आणि 1 वुमन इंटरनॅशनल मास्टर यांचा समावेश आहे। नेक्स्ट आहे 150 आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळणारा एकमेव भारतीय फुटबॉलपटू कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सुनील छेत्री। सुनील छेत्री हा 150+ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा जगातील 8वा आणि पहिला भारतीय फुटबॉलपटू खेळाडू ठरला आहे। 2002 मध्ये मोहन बागानकडून पदार्पण केल्यापासून छेत्रीने 94 गोल केले आहेत। गोल करण्याच्या बाबतीत तो क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेसी नंतर सक्रिय खेळाडूंमध्ये तिसरा आहे। नेक्स्ट आहे बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2023 चा समारंभ कोठे आयोजित करण्यात आला? तर रोम, इटली या ठिकाणी आयोजित करण्यात आला। 29 मार्च 2024 रोजी इटली येथील रोम येथील अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2023 समारंभ आयोजित करण्यात आला। यामध्ये वर्षभराच्या उत्सवातून मिळालेल्या उपलब्धी आणि अंतर्दृष्टींचे मूल्यांकन करण्यासाठी या कार्यक्रमाने एक व्यासपीठ म्हणून काम केले। नेक्स्ट आहे वायुमंडलातील आणि अंतराळ पर्यावरण निरीक्षणासाठी युनाई 302 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या देशाने केले? तर बघा, चीन या देशाने केलेले आहे। शांक्सी प्रांतातील तैवान उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून युनाई 302 चे यशस्वी प्रक्षेपण करून चीनने आपल्या गुप्त हवामानविषयक उपग्रहाच्या संग्रहाचा विस्तार केला आहे। सुधारित लाँग मार्च 6 रॉकेटद्वारे हे प्रक्षेपित करण्यात आला। नवीन प्रक्षेपित केलेला उपग्रह प्रामुख्याने वातावरणीय आणि सागरी पर्यावरण शोध, अंतराळ पर्यावरण निरीक्षण आणि आपत्ती प्रतिबंध आणि घट करण्याच्या प्रयत्नांसह पर्यावरण निरीक्षण कार्यांवर लक्ष केंद्रित करेल। नेक्स्ट आहे उत्तराखंड राज्य 4 वाघ कोणत्या राज्यात स्थलांतरित करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राजस्थान। पश्चिमेकडील राज्याच्या अधिकाऱ्यांच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून उत्तराखंडने 4 वाघांचे राजस्थानमध्ये स्थलांतर करण्यास संमती दर्शवली आहे। राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून राजस्थानमध्ये स्थलांतरित करण्यासाठी निवडलेल्या वाघांना संरक्षित वन क्षेत्राऐवजी बफर झोनमधून आणले जाईल। नेक्स्ट आहे दरवर्षी 1 एप्रिल रोजी उत्कल दिवस कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर याचे उत्तर आहे ओडिशा। दरवर्षी 1 एप्रिल रोजी उत्कल दिवस ओडिशा राज्यात साजरा केला जातो। 1 एप्रिल 1936 रोजी ओडिशा राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ दरवर्षी उत्कल दिवस साजरा केला जातो। हा दिवस ओडिशाचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो।
ओडिसाने 1 एप्रिल 2024 रोजी आपला 89वा स्थापना दिवस साजरा केला। ओडिसा दिवसाला विषुव मिलन असेही म्हणतात। 173वी दुरुस्ती विधेयक 2011 ने ओरिसाचे नाव बदलून ओडिशा असे केले आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच भारतीय नौदलाने कोणत्या मोहिमेअंतर्गत इराणी जहाज AI कंबर वाचवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑपरेशन संकल्प। मार्च 2024 मध्ये नौदलाच्या जहाज INS सुमेधाने हिंदी महासागरात ऑपरेशन संकल्पांतर्गत इराणची मासेमारी बोट AI कंबर या चाच्यांपासून मुक्त केली आहे। जहाजाचे अपहरण करणाऱ्या 9 समुद्री चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले। INS सुमेधा आणि INS त्रिशूलने इराणचे जहाज अल कंबर समुद्राच्या मध्यभागी थांबवले आहे। जहाजात तैनात असलेल्या 23 पाकिस्तानी नागरिकांची सोमाली चाच्यांपासून सुटका करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।